नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। कोट्यवधी रुपयांचे घरं घेऊनही आपण बघू शकतो ठाणेकरांची आर्थिक फसवणूक झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। ॲप स्कॅम घेऊन ते समोर आलेले आहेत। नेमकं काय त्यांचं सगळं म्हणणं आहे, हा ॲप स्कॅम आहे तरी काय, त्यांच्याशीच बोलून आपण जाणून घेणार आहोत। काल देखील आपण त्यांच्याशी संवाद साधला होता, त्यांचं म्हणणं जाणून घेतलं होतं आणि आजही बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात हे स्थानिक जे आहे ते खाली उतरलेले आहेत आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांचं म्हणणं जे आहे ते माध्यमांसमोर मांडत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांचं म्हणणं काय आहे आपण जाणून घेणार आहोत। सर, काय आपलं नेमकं म्हणणं आहे, कशा प्रकारे आपली फसवणूक झालेली आहे आणि काल बातमी समोर आल्याच्या नंतर कशा प्रकारे आपल्याला त्रास देण्यात आला? नमस्कार, माझं नाव डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड। आमचे गेल्या 5 वर्षापासून फेडरेशनच्या चार्जेसच्या नावावरती किंवा एफकॅमच्या नावावरती मोठा घोटाळा हा बिल्डर करत आहे। लोधा आमारामध्ये 5 वर्षापासून आम्हाला एकही बिल दिलेलं नाही आहे आजपर्यंत आणि तो वरचीवर त्यांचे डिमांड्स जे आहेत, पैशाचे डिमांड्स वाढवतच चाललेले आहे। त्या डिमांड्स आम्ही भरल्या नाही तर त्याच्यावरती तो एक्स्ट्रा पेनल्टीज लावतो आहे, इंटरेस्ट लावतो आहे। आणि काल हे जे आम्ही जेव्हा आपण लाईव्ह केलं होतं ठाणे लाईव्हमध्ये, तेव्हा त्यांनी अक्षरशः पोलीस बोलवून आम्हाला त्याची दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या बऱ्याच लोकांना त्यांनी दडपण आणण्याचा पण प्रयत्न केला होता। सर, काय आपलं नेमकं म्हणणं आहे, काय विकासकाकडून काय सांगण्यात आले का? काल हॅलो, माझं नाव मकरंद पारेकर। काल जे टोटली अध्यक्षांनी जे क्लिअर केलं होतं आणि दुसऱ्या आमच्या नागरिकांनी जे क्लिअर केलं होतं, जी आमची फसवणूक झाली आहे। आम्हाला इथं जवळजवळ 7 वर्ष आम्ही स्वतः राहतो आहे आणि आमचं सोसायटीवर आता 5-1 वर्ष तर आमची पूर्ण झाली आहे। 5 वर्षाचे आमचे त्यांनी अगोदरच पैसे घेतले होते आणि त्याच्यातून आता तो वाढवत जाऊन आमच्यावर जास्त लोड आणतो आहे नागरिकांवर आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे बिल मागितलं तर ते देत नाही आहे। त्यांची क्लिअर ते करत नाही की आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो, त्याचा हा हिशोब आहे, तो अजूनही देत नाही। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जो आमच्यावर दडपशाही आणतो ती दडपशाही होऊ नये म्हणून आज आम्ही सर्व नागरिक खाली उतरलेलो आहोत। इकडे लोकसंख्या वाढते तर पैसे कमी घेतले पाहिजेत, परंतु पैसे जास्त आकारत आहेत। हां, पहिल्यापेक्षा जवळजवळ 100% वाढवले, 300% 250-250 रुपयाचे 5, 5, 5.5 रुपये त्यांनी केलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांचे ते पैसे आकारतात आणि त्याच्यावर परत नाही भरले तर इंटरेस्ट लावतात। आणि आता नवीन जे पार्किंगचे सिक्युरिटी वगैरे लोक आमच्यावर दडपण आणतात, गाडी आणल्यावर स्टॅम्प लावा किंवा स्टिकर लावा आणि नसेल तर तुम्हाला ॲक्सेस कार्ड देणार नाही, पैसे भरा, एवढी दडपशाही लोधा करतो आहे। हे बरोबर नाही आहे। चांगल्या विश्वासाने लोकांनी त्यांची जागा घेतली आहे तर त्या विश्वासाला त्यांनी पात्र व्हावं एवढी आमची इच्छा आहे। काही महागडे फ्लॅट्स आपण घेतलेले आहेत, परंतु आपल्याला पूर्वकल्पना दिली होती की अशा प्रकारे पैसे आकारले जातील? नाही। नमस्कार, मी कासा फ्रेस्कोमध्ये आत्ताच जस्ट रिसेलमध्ये फ्लॅट घेतलेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला काही माहीत नव्हत्या। वरून NOC आम्ही जेव्हा मागायला गेले तेव्हा 5 वर्षाचा आम्हाला अरियर्स भरायला सांगितलेला आहे, विच इज अगेन्स्ट आम्हाला बोलतात ना ते नवीनच आहे। आम्ही इकडे राहायला आलो तेव्हा एम्युनिटीज बघून किंवा एम्युनिटीज वापरता येईल त्याच्या हिशेबाने आम्ही इथे आलेलो, पण त्या एम्युनिटीज वापरायला एवढे पैसे आकारता आहेत ते लोक, जवळजवळ 100% वाढवून आम्हाला सांगत आहेत, विच इज अगेन्स्ट अस। सो हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि असं वाटतंय की येतोय, राहतोय आणि काहीच नाही, ॲक्सेस कार्ड आम्हाला मिळत नाही आहे बिकॉज NOC नाही आहे आणि ह्याचा खूप त्रास होतो आहे। म्हणजे आम्ही मुलं बाळेवाले आहेत, मुलांसाठी इथे एम्युनिटीज वापरायला मिळत नाही आहे, ते दुःख वाटतं। एवढं महागडं घर घेऊनही तुम्हाला वंचित ठेवलं जातं? हो, येस सर, तिथे प्रवेश केल्याच्या नंतर आतमध्ये सोडत नाही, कशा प्रकारे त्यांचं वर्तन असतं? ह्याचं वर्तन म्हणजे असं आहे की मी आता फ्लॅट तुम्ही सोसायटीजनी आम्हाला NOCs दिलेले आहेत रिसेलमध्ये, ज्या लोकांना फ्लॅट घेतलेले आहेत रिसेलमध्ये NOCs दिलेले आहेत, परंतु ती NOC ग्राह्य धरत नाही। तो बोलतो माझी NOC आणि 3 महिन्याचे 6 महिन्याचे पैसे नाही, पुढच्या 5 वर्षाचे पैसे मागतो आहे। गेल्या 5 वर्षाचा हिशोब दिला नाही आणि त्याला नवीन 5 वर्षाचे अजून पैसे पाहिजेत, हे खूप चुकीचं आहे। आणि काही लोकांनी जे पहिले 5 वर्षांनी पैसे भरलेले 5 वर्षावर त्यांच्याकडे पण त्यांनी 3 वर्षानंतर लगेच पैसे मागितले की बाबा तुमचे पैसे 3 वर्षात संपलेले आहेत। ते खूप अन्यायकारक चालू आहे, ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे। धन्यवाद।
सर कशा प्रकारे आपली फसवणूक झाली? नमस्कार. जसं आपण म्हणतो की लोधाची ॲड येते की इंडियाज नंबर 1 बिल्डर. ज्यावेळेला नंबर 1 बिल्डर आपण म्हणता त्यावेळेला इतक्या लोकांच्या पैशासाठी जे अकाउंट आहे FCAM-साठी जे जमा केलेलं आहे त्यांना आम्ही विचारलं की अकाउंटचं आम्हाला स्टेटमेंट द्या, आम्हाला एक्सेल सीट द्या. तर त्यांनी सांगितलं असं कुठले करंट अकाउंट आपण मेंटेन करत नाही. तर मला सांगा इतके करोडो रुपये जे जातात त्याचा अधिकार आम्हाला नाही आहे का? आम्ही जेवढे पैसे घालवले आहेत आमच्यावर कर्ज आहे, आम्ही बँकांचे कर्ज घेऊन हे फ्लॅट घेतलेले आहेत आणि त्याचे हप्ते आम्ही भरतोय. हे हप्ते भरल्यानंतर सुद्धा दर महिन्याला आम्हाला इतके FCAM भरा म्हणून प्रेशर दिलं जातं आणि त्या बिलावर 16% इंटरेस्ट लावला जातो. आता ते 18% झालेलं आहे. कारण मला तर 2 वर्षापासून अशी बिलं येत आहेत, आता 3-3 वर्षापासून येत आहेत. म्हणजे 5 वर्ष आधी आम्हाला जेव्हा पोझिशन मिळालं 7 वर्ष आधी 2018ला तेव्हा हे सांगण्यात आलेलं की एवढे 5 वर्ष भरल्यानंतर ही अमाऊंट तुम्हाला लागेल. पण ती अमाऊंट काहीतरी 2 रुपये स्क्वेअर फीटने होती, जी 5.5 स्क्वेअर फीट झालेली आहे, 5.5 रुपये. आणि परत अशी गोष्ट आहे की आता आम्हाला जे FCAM भरल्यानंतर क्लब हाऊस आणि मेंटेनन्स जे चार्जेस न भरल्यामुळे सरळ स्विमिंग पूल जिम इथे गेल्यानंतर त्यांनी ॲक्सेस कार्डचे मशीनसुद्धा बदललेले आहेत, जेणेकरून आम्ही त्यामध्ये आत प्रवेश करू शकत नाही. जर आम्हाला जायचं असेल तर सिक्युरिटी सांगतात की तुम्ही मेन ऑफिसला जा आणि तिथे कार्ड बदलून घ्या. कार्ड बदलून घेण्यासाठी गेल्यानंतर ते सांगतात की तुम्ही FCAM भरा, म्हणजे 2-2-2.5 लाखाची बिलं 18% इंटरेस्टने जी आलेली आहे ती भरा. हा कुठला नियम आहे? जी लोक सिनियर सिटीजन आहेत ते पैसे कुठून आणणार? आम्ही आता कामाला करतो, आम्ही तरुण आहोत, आम्ही भरू शकतोय, पण या सिनियर सिटीजनचं काय? आणि आमच्यासाठी हे लोन बरोबर हे दुसरं लोन चालू झालेलं आहे, ते कायमस्वरूपी आम्हाला भरायचं आहे. म्हणजे लोधाने नंबर 1 बिल्डर जे म्हणतात इंडियाचा, त्यांनी हे केलेलं आहे की आयुष्यभर त्याने त्याची कमवण्याची सोय केलेली आहे आणि आमच्यासाठी हे आयुष्यभराचं कर्ज झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला खरंच आम्ही याच्या विरोधात नाही की आम्हाला भरायचं नाही आहे, आम्ही भरायचं आहे, योग्य भावात भरायचं आहे. कारण आपण दुकानात साधी वस्तू घ्यायला गेलो तर 100 रुपयाची वस्तूचा सुद्धा आपण विचारतो की एवढा रेट काय आणि देत असेल आपल्याला पटेल तर घेतो. पण इथे करोडो रुपये आम्ही भरत आहे. 85 करोड काहीतरी याचे जमा झालेले FCAMचे 5 वर्षासाठी पहिल्या 4 क्लस्टरचे. याचा हिशोब कोण देणार? कोविडमध्ये बंद होतं त्याचा हिशोब कोण देणार? आणि आम्ही हिशोब विचारणार आणि विचारत राहणार जोपर्यंत आम्हाला याचं उत्तर मिळत नाही. आम्ही FCAM भरणार नाही. हा आमचं ठाम मत आहे. आर्थिक फसवणूक झाली. हिंदी में बोलो, मराठी नहीं आता. क्या बताओगे किस तरह आपको तकलीफ हो रही है? जी मैं क्लस्टर 2 से बात कर रहा हूँ. जिस तरह से ये लोधा डिमांड्स कर रहे हैं सब कि आपका FCAM का जो भरना है, तो उसके वजह से आई टेक वन पॉइंट ऑफ दिस थिंग कि जो रेंटल के हिसाब से जो टेनेंट्स को परेशान कर रहा है उसके लिए काफ़ी दिक्कतें हो रही है हमको पर्सनली उनको जाके हर टाइम आर्ग्यूमेंट करना पड़ता है. बाकी जो FCAM का जो अकाउंट्स जो है वो हमको नहीं दे रहे, जैसे सब लोग ने बताया ऐसा कि 5 साल के बाद में भी अभी ऑडिटेड अकाउंट नहीं दिखाया, सिर्फ एक सर्टिफाइड अकाउंट सर्टिफाइड कॉपी दिखाया है हमको, जो एक ही पेज में है, जो पूरा 5 साल का उसमें पूरा दिया है. बाकी दूसरा है कि अपना जो लोग ने FCAM का जो मेंटेनेंस है वो 5 साल के लिए था, पर 2-3 साल में वो लोग ने बोल दिया कि ख़त्म हो गया, तो वो आर्बिट्रेटली वो लोग ने 300 गुना बढ़ा दिया है और वो डिमांड कर रहे हैं कि वो पहले पे करो, बाद में आपको उसका जो यूटिलिटी का फैसिलिटी का जो यूज़ करने का है वो उसमें करेंगे अपन. तो वो मोस्टली आपने दूसरा तो सुना होगा कि सब लोग कर रहे हैं. तो एडिशन टू दिस आर द पॉइंट्स. थँक यू. सर फसवणूक झाली म्हणतायत, बिल्डरकडनं अधिकृतरित्या काय तुम्हाला सांगण्यात आलंय का? आता थोडक्यात मला म्हणजे थोडंसं ब्रीफिंग या प्रोजेक्टबद्दल द्यायचं आहे. हा जो लोधा हमाराचा प्रोजेक्ट आहे, ह्या प्रोजेक्टमध्ये बेसिकली हा 48 एकरची एक टाउनशिप आहे, ज्याच्यामध्ये 8 ते 10 क्लस्टर्स आहेत, ज्याच्यामध्ये 5 ते 7 टॉवरचा एक क्लस्टर म्हणजे एक सोसायटी, अशा 10 सोसायटींची ही FX बॉडी आहे, जी फेडरेशन आहे, जी आजपर्यंत फॉर्म झालेली नाही आहे. बिल्डरने खूप आश्वासने दिली आहेत की ज्यावेळेला 5 सोसायट्यानंतर, म्हणजे एक जनरल रूल आहे की 5 सोसायट्या फॉर्म झाल्यानंतर फेडरेशन फॉर्म व्हायला पाहिजे आणि त्याचा संपूर्ण कारभार हा लोकांच्या हातात यायला पाहिजे आणि त्यांच्या थ्रू त्याचं मॅनेजमेंट व्हायला पाहिजे, जे आज होताना दिसत नाही आहे. आज जवळजवळ 7 क्लस्टर्स इथे झालेले आहेत, फॉर्म झाले आहेत, पण तरीही अजून बिल्डरने कुठलीही स्टेप घेतलेली नाही आहे की फेडरेशन फॉर्म करण्याची आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट कारभार दिसत नाही आहे. आता गेल्या 5 वर्षाचा, म्हणजे त्यांनी सुरुवातीला जेव्हा पोझिशन दिलं त्यावेळी
वेळेला जो मेंटेनन्स घेतला 5 वर्षाचा ॲडव्हान्स जो अजूनही तो नवीन जे लोकांचं पोझिशन मिळतं आहे त्यांच्याकडनं घेतोय, पण आता ज्यावेळेला तो 5 वर्षाचा ॲडव्हान्स घेतोय त्याच्यावरचा इंटरेस्टही तो अर्न करतोय. त्याचं जो अकाउंट्स आहे ते त्यांनी अकाउंट्स अजूनही कोणाला ट्रान्सपरंटली दिलेले नाहीत. ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स ही आमची मागणी आहे जी त्यांनी अजूनही पूर्ण केलेली नाही आहे. त्यामुळे आज जर ऑडिटेड अकाउंट्स देत नसतील तर कुठल्या आधारावर ते लोकांकडनं बिल्स मागतायत हा एक मोठा प्रश्न आहे ना. आणि सगळे त्यांनी इन्व्हॉइसेस जे जनरेट केले आहेत, 2 वर्षापूर्वी त्यांनी इन्व्हॉइस जनरेट करायला सुरुवात केली. 1 लाखाचे इन्व्हॉइसेस ॲप्रॉक्सिमेटली सगळ्यांना ॲव्हरेज बेसिसवर प्रत्येक मेंबरला दिले गेले होते. आज ते 1 लाखाचं विदिन 2 इयर्स 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त अशी अमाऊंट झाली आहे. कुठली इन्व्हेस्टमेंट एवढं रिटर्न देते? म्हणजे हा एक सावकारी पद्धतीने वसूल करण्याचा प्रकार आहे. वास्तविक हे अजिबात टॉलरेट करता येणार नाही आणि याबद्दल आम्ही त्यासाठीच आवाज उठवतोय. हा खरोखर स्कॅम आहे आणि हा मोठ्या प्रमाणावर लोधाच्या जेवढे प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे ठाण्यामधले असतील, डोंबिवलीला असेल किंवा अप्पर ठाणे असेल, ह्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये हा प्रॉब्लेम होतो आहे आणि सगळेच लोधाचेच कस्टमर्स असं का म्हणत आहेत? याचा अर्थ काहीतरी सिमिलॅरिटी आहे. याचा अर्थ लोधाचंच जे काही मॅनेजमेंट आहे हे अतिशय नॉन ट्रान्सपरंट पद्धतीने काम करते आणि त्यामुळे हा सर्वच रेसिडेंटना ह्याचा प्रॉब्लेम येतो आहे. लोधामध्ये फ्लॅट घेताना प्रत्येकाने हा विचार जरूर केला पाहिजे. प्रॉस्पेक्टिव्ह जे कोणी कस्टमर असतील त्यांच्यासाठी ही वॉर्निंग आहे. प्लीज बी अवेअर दॅट यू आर बाईंग अ प्रॉपर्टी इन लोधा. तुम्ही नीट विचार करून घ्या आणि हा बिल्डरकडे हा मुद्दा तुम्ही धसस लावून घ्या, त्याशिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. फसवणूक झालेला प्रकार समोर आलेला आहे का? झालंय, कारण फसवणूक आम्ही ज्या वेळेला फ्लॅट घेतले तेव्हा ॲम्युनिटीज बघून आम्ही फ्लॅट घेतलेत आणि कोविडमध्ये गेले 2 वर्ष पूर्ण बंद होतं तरी त्यांनी त्याचे चार्जेस कमी केले नाहीत. ते चार्जेस कमी केले पाहिजेत आणि आम्ही आता क्लस्टर 1चे कमिटी मेंबर 10 वेळा आम्ही ऑफिसमध्ये जातोय सगळं विचारायला, पण कुठल्याही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आम्हाला. तर याची दखल घ्यावी आणि आमचं जे एफकॅम आहे ते कमी करून द्यावं, कारण खूप त्रास होतोय आम्हाला मानसिक. माइकल विल टॉक. माइकल जी, स्कैम हुआ है आपके साथ, क्या हुआ? क्लस्टर 3 मैं क्लस्टर 3 से हूँ. Actually, they were supposed to give me the audited account. Instead of giving me the audited account, they are just giving me a statement signed by a chartered accountant, which is not an audited account. So about 3-4 months back, we had a meeting. There I was telling them that give us the budget, but the way you are charging us, it looks like if you give us the management to the society, and I think we will be able to reduce the billing by at least 40% from what they are charging us. Now, even though they were not agreeing for the 40%, but they themselves said that the billing can come down to at least 25%. They knew that they are charging us at least 25% more than what the people are supposed to pay. And in addition to that, they are putting additional pressure on residents because the federation billing is supposed to be to the society, not to the resident. And because they know that they are not able to answer the questions raised by the society, they are just billing to the members and indirectly forcing them to make the payment, which is a scam. What they are emptying. At least they themselves are saying that 25% extra money is the scam. What they are doing. हा जो लोधा विकासकाचा जो स्कॅम ज्याला आम्ही नाव दिलेलं आहे, हा फक्त लोधा आम्हाला एका सोसायटीचाच नाही आहे. इथल्या आजूबाजूच्या लोधाच्या सगळ्या सोसायट्यांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. 10-10, 15-15 वर्ष जुन्या सोसायट्यांमध्ये पण हा इश्यू आहे की लोधा विकासक त्यांना फेडरेशन त्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवून त्यांना बरेच दिवस त्रास देत राहतो. तर हा जो जो लोधाचे जे कस्टमर्स आहे त्यांना होणारा हा जो त्रास आहे लोधाकडनं, हा वाढता विषय आहे. याला लवकरात लवकर कंट्रोल केलं गेलं पाहिजे. इव्हन माझं मत आहे की महाराष्ट्र सरकारने पण यामध्ये थोडंसं हे करायला पाहिजे जेणेकरून हा जो स्कॅम आहे हा लवकरात लवकर संपवता येईल.
आणि जेणेकरून नागरिकांना होणारा जो त्रास आहे, जो लोधाच्या विकासकाच्या अंडर जिथे राहतात आहे त्यांना जो होणारा जो त्रास आहे हा लवकरात लवकर कमी व्हावा, त्याकरता आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आम्ही पुढे सुद्धा राहू. लवकरात लवकर हा स्कॅम संपायला पाहिजे. सर, काल आपण हा आवाज उठवला होता, तुम्हाला जो नाहक त्रास सहन करावा लागतो त्याची समस्या तुम्ही माध्यमांसमोर मांडली. त्याच्यानंतर अधिकृतरित्या जे विकासक आहेत त्यांच्या माध्यमातून रिप्लाय देण्यात आला होता. तो रिप्लाय काय होता आणि आपलं प्रशासनाकडे काय मागणार? नमस्कार, धन्यवाद. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही आमचा हा जो आवाज आहे तो तुम्ही आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवताय आणि मला खरोखर खूप आनंद होतो की आज ही लोकं ही सगळी जी जमलेली आहेत ही फक्त आमच्या एका क्लस्टरची नाही आहेत. क्लस्टर 2मधनं आमचे चेअरमॅन साहेब आलेले आहेत, क्लस्टर 3चे आमचे चेअरमॅन आलेले आहेत. ह्या सगळ्यांचा एकच मुद्दा आहे, आमची जी फसवणूक होते, आपण ह्याला जे नाव दिलेलं आहे एफ स्कॅम, हा एक प्रकारचा स्कॅम आहे आणि हा उघडकीस येणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार तक्रारी करतोय, लोधा बिल्डरकडे आम्ही वारंवार जातोय, कमिटी मेंबर म्हणून जातोय, आम्ही पूर्ण सगळे क्लस्टर म्हणून आम्ही एकत्र जातोय, पण आम्हाला जो रिस्पॉन्स हवा तो दिला जात नाही. आम्हाला जे दाखवलं जातं ते फक्त एक स्टेटमेंट दाखवलं जातं आणि त्या स्टेटमेंटला आज पण काल जो रिप्लाय आला, जो तुम्ही बोलताय आम्हाला जो रिप्लाय आला, त्याच्यावर त्यांनी हे लिहिलं आहे की आम्ही सर्टिफाईड स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे. आता सर्टिफाईड स्टेटमेंट काय असतं, एका अकाउंटंटने थोडंसं एक सर्टिफाय करून दिलेलं असतं की हे मी चेक केलेलं आहे. बट आम्ही जे डिमांड करतो ते ऑडिटेड स्टेटमेंट आहेत ते, आणि हे जे स्टेटमेंट्स आहेत तो बोलतोय की तुम्ही तिकडे येऊन चेक करा. जर हे सर्टिफाईड स्टेटमेंट हे जर ऑफिशियल असतील तर तो सगळ्या रेसिडेंट्सला हे पाठवत का नाही? का तो बोलतो की प्रत्येक रेसिडेंट्सने जर तुम्हाला पाहिजे असेल तर येऊन बघा? आमच्याकडनं जेव्हा त्यांनी पैसे घेतले तेव्हा त्यांची बांधिलकी आहे की त्यांनी हे रिपोर्ट्स आम्हाला पाठवले पाहिजेत. तो बिलं आम्हाला वेळेवर पाठवतो, तो आम्हाला इंटरेस्ट वेळेवर लावतो, पेनल्टी वेळेवर लावतो, सगळ्या गोष्टी आमच्याकडनं मागतो, आम्हाला एक्सेस देत नाही. तो बोलतो नाही तुम्ही जर पैसे भरले नाही तर एंट्री नाही. ह्या सगळ्या गोष्टी तो करणार, पण एक गोष्ट तो करणार नाही जी महत्त्वाची आहे, तो बोलणार की मी तुम्हाला हिसाब देणार नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिकडे येऊन बघा. तर ही जी फसवणूक होते त्याच्यासाठी मला असं वाटतं की जेवढ्या ऑथॉरिटीज आहेत, ज्या ऑथॉरिटीजने ह्या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे. आम्ही रेराकडे पण दाद मागितलेली आहे आणि आम्ही इतर आम्ही DDRकडे पण आम्ही ऑथॉरिटीजकडे जात आहोत, पण ह्या गोष्टीकडे सरकारने पण लक्ष दिलं पाहिजे, हे आमची दाद आहे. कारण ही छोटी मोठी फसवणूक नाही. जर तुम्ही ह्या सगळ्यांचा एक विचार केला, प्रत्येक पर मानसी जर तुम्ही विचार केला 5 रुपये जवळजवळ जो स्क्वेअर फीटचा रेट चालू आहे, त्या हिशोबाने अंदाज करा ह्या आमच्या फक्त एका क्लस्टरच्या 730 खोल्या आहेत. असे जवळजवळ 50 फ्लॅट्स इथे टोटल येणार आहेत, 50 बिल्डिंग्स येणार आहेत आणि त्याच्यामध्ये तेवढे फ्लॅट्स म्हणजे 9 ते 10 हजार जणांचा हा प्रश्न आहे. आणि ऑलरेडी जवळजवळ 7 सोसायटीज ज्या झालेल्या आहेत त्या 7 सोसायटींपैकी जवळजवळ 7 सोसायट्यांना हे ऑलरेडी FCAMची बिलं जायला लागलेली आहेत. तर माझी पुन्हा एकदा हीच विनंती आहे की आपण हा आवाज सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा, हा आवाज सगळ्या गव्हर्नमेंटपर्यंत जाऊ दे, ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांच्यापर्यंत जाऊ दे आणि त्यांना आमच्या या जे दुःख आहे, ह्या आज प्रजासत्ताक दिनी हे दुःख त्यांच्यापर्यंत पोचावं हीच आमची एक मागणी आहे. म्हणून आम्ही याला नाव दिलेलं हे एफ स्कॅम आहे. आमच्यासाठी हा एक प्रकारचा स्कॅम आहे. हा स्कॅम उघडकीस आणा आणि आम्हाला कृपया सहकार्य करा. आपण बघू शकतो विकासकाकडून या ठिकाणी या सर्व स्थानिकांची फसवणूक झाल्याचं म्हणणं हे सगळे मांडत आहेत आणि आपण बघू शकतो एफ स्कॅमचे पोस्टर हातामध्ये घेऊन आपण बघू शकतो कशा प्रकारे हे निदर्शने करत आहेत आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सगळ्यांनी आपलं म्हणणं जे आहे ते ठाणे लाईव्हच्या समोर मांडलेलं आहे. माध्यमांसमोर त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेली आहे. ठाणे शहरातल्या आणि ठाणे जिल्ह्यातल्या अशाच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ठाणे जिल्ह्यातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आता ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.